नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मासवडी. मासवडीच्या सारणासाठी मसाला बनवू. त्यासाठी 1 चमचा धने, दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा आणि 4 काळी मिरी आपण भाजून घेऊ. इथं तेल न टाकता कोरडीच भाजून घ्यायची. हे आता काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तीळ टाकू. तीळ भाजत आले की त्याच्यात 1 चमचा खसखस टाकू आणि काढून घेऊ. खसखस टाकल्यावर खूप जास्त वेळ नाही भाजायचं. आणि त्याच कढईमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं टाकू आणि ते पण सोनेरी रंगावर भाजून घेऊ. खोबरं पण भाजून झाले. आता ते तिळावर काढून घेऊ आणि त्याच कढईत 2 चमचे तेल टाकू आणि त्याच्यात 1 उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आणि कांदा परतून घेऊ. आता याच्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकू आणि कांदा छान परतून घेऊ. कांदा परतून झाला आपला. कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण भाजून घेतलेले खडा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. अगोदर मसाले बारीक करायचे आणि मग त्यातच खोबरं आणि तीळ बारीक करायचं. आता हे काढून घेऊ आणि 1 मोठा चमचा भाजून घेतलेले शेंगदाणे आपण बारीक करून घेऊ. खूप जास्त बारीक पण करायचे नाही. आणि आता सगळ्यात शेवटी कांदा टाकू मिक्सरच्या भांड्यात आणि त्याच्यात 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला अर्धा चमचा असं टाकून बारीक करून घेऊ. आणि ते खोबरं आणि तिळाच्या वाटणावर टाकू आणि त्याच्यात कोथिंबीर टाकू. चवीनुसार मीठ टाकू आणि हे सगळं मिक्स करून घेऊ. सगळं एकजीव करून घ्यायचे. आता इथे सारण तयार झालं आहे आपलं मासवडीचं. आता याला बाजूला ठेवू आणि पिठलं बनवण्यासाठी इथं 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं याचं ठेचा बनवून घेऊ. कढईत तेल टाकले मी ते आणि त्याच्यात तयार करून घेतलेला ठेचा टाकू. ठेचा थोडासा परतला की याच्यामध्ये हळद टाकू आणि याच्यात 2 वाट्या पाणी टाकून घेऊ. आपण 1.5 वाटी बेसन पीठ घेणार आहोत. ज्या वाटीनं बेसन पीठ घेतले त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी घेतलं. आणि याला मीठ टाकू चवीनुसार आणि उकळी येऊ देऊ. आता उकळी आली आपल्या पाण्याला. त्यात गॅस कमी करू आणि घेतलेलं पीठ थोडं थोडं घालू. पीठ चाळूनच घ्यायचं आणि असं विस्करने मिक्स करायचं म्हणजे गाठी होत नाहीत अजिबात. थोडं थोडं पीठ घालून मिक्स करत जायचं. बघू शकता तुम्ही आपल्या पिठल्यात अजिबात गाठी झालेली नाही आहे. अशा पद्धतीने सगळं पीठ टाकून घेऊ आपण याच्यात 1.5 वाटी पीठ. आता सगळं पीठ टाकून झाले. आता याला 2-3 मिनिट झाकून ठेवू आणि 1 वाफ काढू. 2-3 मिनिटानंतर बघू. एकदा हलवू आणि अजून 1 वेळेस वाफ काढून घेऊ 2-3 मिनिटासाठी, म्हणजे आपलं पिठलं शिजेल छान. आता इथे आपलं पिठलं शिजून झाले. आता एक कापड ओलं करून घ्यायचं पोळपाटावर आणि त्याच्यावर खाली खोबरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि आपण तयार करून घेतलेलं पिठल्यातलं निम्मं पिठलं घेऊ आणि राहिलेलं पिठलं झाकून ठेवायचं म्हणजे ते थंड होणार नाही. आणि आता पाण्याचा हात लावून हे पिठलं छान थापून घ्यायचं. बघू शकता इथे पिठलं थापून झालंय आपलं.
आता याच्यावर तयार करून घेतलेलं सारण टाकून घ्यायचं. सारण भरपूर टाकायचं आणि एका बाजूने कापड आपलं उचलून घ्यायचं आणि याच्यावर पलटी द्यायची आपल्या पिठल्याला सारणावर. असं करत करत दाबून याची वडी बनवून घ्यायची. आणि याला उभं करून माशाचा आकार द्यायचा थोडासा. बघू शकता इथे तयार झाली आपली वडी. आता याला एका ताटात काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेली वडी पण करून घेऊ आपली. परत कापडावर खोबरं आणि कोथिंबीर टाकू आणि पिठल्या थापून घेऊ आणि त्यावर सारण टाकून घेऊ. अगोदर केली होती तशीच परत वडी करून घेऊ. इथे ही पण वडी तयार झाली आपली. आपल्या 2 वड्या तयार झाल्या तिथे. आता याला कट करून घेऊ. आता दोन्ही वड्या कट करून झाल्या तिथे. आता आपण याचा रस्सा बनवण्यासाठी इथं कढईत तेल टाकलं आणि त्याच्यावर एक मोठा कांदा चिरून घेतलेला होता उभा, तो परतून घेऊ. कांदा थोडासा परतला की याच्यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकू आणि सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ. 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकू आणि आपला जो सारणाचं शिल्लक राहिलेलं होतं वडीचं ते आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत. तुमचं शिल्लक राहिलं तर जरूर वापरा, त्याने खूप छान चव येते रशाला. आता याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकू. आता ह्या सारणामध्ये हा कांदा काढून घेऊ आणि हे उरलेलं सारण आपण याच्यातच बारीक करणार आहोत. आता याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर, 1 मोठा चमचा काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा असं टाकून बारीक वाटून घेऊ. आणि कढईमध्ये तेल टाकलं. तेल बऱ्यापैकी टाकायचं आहे, याने कट छान येतो आपल्या आमटीला. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्यात वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं. कोथिंबीर फोडणीत टाकली की कट किंवा तरी छान येते आपल्या आमटीला. आता याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बघू शकता आपला मसाला परतून झाला इथे. कलर पण छान आला आणि तेल पण सुटले. आता याच्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी आहे आमटी किंवा रस्सा.
शक्यतो पातळच ठेवा. आता इथे आपल्या आमटीला उकळी येऊ द्यायची, पण त्याच्यात 1 चमचा आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ टाकलं याच्यात आणि कोथिंबीर टाकायची. उकळी आली बघू शकता आपल्या कटाला किंवा रश्श्याला. खूप छान तरी आली, याला कलर पण खूप छान आला आहे आपल्या आमटीला किंवा रश्श्याला. इथे तयार झाली आपली मासवडीची डिश. मासवडी, रस्सा, कांदा, लिंबू आणि बाजरीची भाकरी रश्श्यामध्ये चुरून खायची वडी. खूप छान लागते. एक वेळ